हाय मित्रांनो, कोकणी मिनिस्ट्री यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर सकाळचे 8 वाजलेत आणि मी इकडे कोंबडीची राखण करतो आहे. कारण मुंगसाचा वावर आमच्या इकडे जास्त आहे आणि पिल्लं नेऊन आता संपवला नाही जात. हे बघा, ह्या कोंबडीची एकच पिल्लू फक्त उरलं आहे, ह्या पांढऱ्या कोंबडीचं आहे बघा. बाकीची 4-5 पिल्लं हिची नेवला पुरी आणि हिची आता ही 10-12 पिल्लं फक्त उरलेली आहेत. ती म्हणून असे राखण करावी लागते. काळी इकडे सरला सुकायला टाकला आहे आणि इकडे झेंडूची बघा काय मस्त फुलं आलेत, पिवळी धमक एकदम बघा. हा भात जोडीला सरला आहे. इकडं कोंबडी आता मागे आलेत शेणकीवर जाण्यासाठी. हे बघा, इकडे शेणकीवर पिल्लं आलेत 2 किडे खाण्यासाठी शेणातले. हे बघा, बाकीची पिल्लंसुद्धा आता येत आहेत हळूहळू. हे बघा, कोंबडी काही अजून आली नाही, पिल्लं फक्त आलेत. हे बघा, एक पिल्लं आता इकडे शेणातले किडे खाण्यासाठी येत आहेत. 10-12 पिल्लं आहेत आणि 4-5 कोंबडे 4-5 तलंगी आहेत. ह्या कोंबडीची पिल्लं काय मुंगसाने नेलं नाही, म्हणजे आम्ही लक्षच ठेवलं त्याच्यामुळे काय नेलं नाही. ती कोंबडी बाहेर असायची, तिची नेलं पटापट. आता दार लावून घेतलं आहे, घरामध्ये जायचं होतं तिला, पण थोडा वेळ अजून फिरून दे बाहेर म्हणून इकडे बाहेर ठेवलं आहे. ही कोंबडी बघा इकडे लिंबुणीच्या झाडावर बसले. एक पांढरी कोंबडी आणि ही तिचं पिल्लू. बाकी हिची 4-5 पिल्लं नेलं आणि ही काळी कोंबडी आहे. ही बघा, मस्तपैकी इकडे यांचं पोट भरलं आहे भात वगैरे खाऊन. इकडे बसलेत मस्तपैकी. भात वगैरे खूप बाहेर पडले आहेत. आता मज्जा झाली आहे कोंबड्यांची खूप. इकडे मित्रांनो नाचणं खाण्यासाठी मोर आला होता. हा बघा, मला बघून आता पळाला आहे, कसा बघू शकता. वरती जंगलात निघाला आहे हळूहळू. आता भात नाही तर आता नाचणं खायला लागला आहे. तो बघा मस्तपैकी मोर गेला वरती, जंगलात गेला. तो बघा हळूहळू चालला आहे वरती. हे बघा, इकडचं आपलं भात कापून झालं आहे, पण नाचणं अजून पिकायचं आहे म्हणून बाकी आहे काढायचा. बांधायला लावला होता. तर मित्रांनो, मोर गेला आहे तिकडे वरती जंगलात. तिकडे नाचणं खायला येतो. आता काय भात पीक वगैरे इकडे नाही. चितकारडी बघा किती वरटतं तिकडे पाठीमागे माझ्या, बघू शकता. एकदम कानेर केला मी. चला, मी कोंबडीला तिकडे घराजवळच टाकून आलो. तर चला घरी जाऊया आता आपण. मोराला दाखवण्यासाठी कोंबडीला टाकून गेलो होतो. कोंबडी आहे इथेच. टायगरसुद्धा आला आहे माझ्याबरोबर. आता 9:30 झालेत. कोंबडीला घरात ढाकून ठेवलेलं आहे. हे माझ्या पाठीमागे आहे, एवढं जोडलेलं भात आपल्याला इकडे मळीमध्ये सुकाशी टाकायचं आहे. आणि हे इकडे ऑलरेडी सुकायला टाकलं आहे, पण अजून काय दव उडाला नाही. अर्धी तिकडे उती रचली आहे. बघूया, थोडं ऊन पडलं 10:30 की हे काम करायचं आहे. काका वगैरे सुद्धा गुरं घेऊन येतील तोपर्यंत आपण हे सगळं काम करू. तर मित्रांनो, इकडे वांग्यांच्या ढाकांवरती आलो आहे मी आणि मम्मी. इकडे वांगी काढतो आहे आम्ही. आता वांग्यांचा भर संपत आला आहे, पण थोडीफार लहान मोठी होती ती अजून धरत आहेत. हे बघा, अजून फुलंसुद्धा येत आहेत. तर आज भाजीसाठी आम्ही वांगी काढलेत, दाखवतो तुम्हाला. हे बघा, तरी इतकी वांगी मिळाली, 10-12 मिळाली. याला इथं थोडीशी मूर लागले, पण चांगला आहे वांगा. हे बघा, एवढी वांगी आत्ता आम्ही काढलेत. पपई काय अजून पिकत नाहीत. हे बघा, मस्तपैकी पपई पण मोठे झालेत. तर आज इतकी वांगी मिळालेत. माझ्या मागच्या ब्लॉगमध्ये बघितलाच असाल किती वांगी धरली होती ती. तर मित्रांनो, आजसुद्धा रोजच्याप्रमाणे मळबच आहे. हे बघा, आज खूपच जरा थोडंफार जास्तच मळब आहे. ऊन काही पडत नाही आणि आत्ता आमच्या इकडून गुरे येत आहेत. तर हे बघा, इकडे बाहेर पाणी ठेवलं आहे आणि ही बघा आमची गुरं आलेत. तानेल येतच, एवढ्या फास्ट कधी येत नाहीत. आज बघा कशी पटापटलेत, सोकाटलेत. आता कसं सुकाचार आहे थोडाफार आणि पाऊस वगैरे पडत नाही 2-3 दिवस, तर त्यांना पाणी लागतं, तहान लागते. तर तिकडं आता पाणी पित आहेत. जास्त काय पित नाहीत, थोडंच पितात, 2-2 घोट. पण थोडीशी घाटी वगैरे चढून उतरून यावं लागतं, तर थोडा ताण लागते. सकाळचा थोडाफार दवसुद्धा असतो चाऱ्यावरती. आता ही दोघं गेलेत. आता आपली डिमरी आली आणि पाठोपाठ बैलसुद्धा आला आहे. आता हे इकडे पाणी पित आहेत. पाडा थांबला आहे. ह्या दोघांनी पहिला नंबर लावला आहे. पाडा जास्वंदीचा पाला खातोय. हे बघा, असं थोडं पाणी पितात. हे ते थोडं तांदळाचं पाणी आहे. हा बैल पितोय, तांबडा बैल. आता ह्यांना वाड्यात हाकलवतो. आता पाड्याचा नंबर आहे पाणी प्यायचा, तो सुद्धा पियायला लागले, बघू शकता. थोडं प्यायला चव नाही लागत आहे पाण्याला. आता ह्या बालडीत आला आहे, इकडे सुद्धा नाही. आता इकडे आला आहे, इकडे थोडं पितोय. आता नाही, इतकी काही ताण लागली नाही त्यांना. 2-2 घोट पियालेत सगळी गुरं आपली. चरून मागकी टुमटुमी झाला आहे. तयारसुद्धा आता बरा झाला आहे पाडा आपला.
आता गुरं वाड्यात गेलेत, बघू शकता आपली. हे बघा आता वाड्यात बांधतोय, गाय वासराला मस्तपैकी चाटते, बघू शकता. गुरं बांधून झालेत. तर आता मित्रांनो थोड्या वेळानंतर ऊन पडते हळूहळू. तर इकडे काल गवत झाडलं होतं सुकायला, ते आता पलटी मारून टाकतोय म्हणजे सुकेल, कारण पावसाचा काय भरोसा नाही. दुपारपर्यंत हे असं सुकलं, परतवून टाकलं की डायरेक्ट उटीवरती मग रचायला घेतलं की त्यानंतर हे गवत इकडे मळीमध्ये आणून टाकणार पुंजक्या करून. हे बघा, हे घरामध्ये एवढं, इकडं घरासमोर एवढं आहे, हे आपल्याला सुकवायचं आहे, पण आधी मळीतलं उटीवरती गेलं पाहिजे. तर आता आम्ही घेतो हे काम आटपून. तर मित्रांनो गवत वगैरे सुकवशी टाकलं. आज काय ऊन नाही जास्त, आता 1 वाजता हे हळूहळू पडायला लागलं आहे. आता दुपारचं 1 वाजलं आहे. गवत वगैरे सुकवशी टाकायचं होतं, पण मळपसुद्धा आहे, आधीमध्ये ऊन पडतं आहे, तर त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम आहे. इकडे त्या दिवशी पाऊस पडून गेल्यापासून लाईटी वगैरे सुद्धा नाही. आता मी इकडे काकांची लाईट आहे काय बघायला आलो आहे. तर आजच्या व्हिडिओत बस इतकंच. व्हिडिओ कसा वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. असेच गावाकडचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. तर भेटूया अशाच नवीन पुढच्या व्हिडिओत.